असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या पालखीचा आज चिखली येथे मुक्काम आहे आणि चिखली येथील प्रतिष्ठित बोंद्रे परिवाराकडून दरवर्षी संत मुक्ताबाईच्या पालखीच्या भाविकांना या ठिकाणी भोजन दिले जाते। आपण बघू शकतो की अखंडपणे या ठिकाणी बोंद्रे परिवाराकडून या ठिकाणी भोजन या पालखीतील जेवढे वारकरी असतात त्या वारकऱ्यांना या ठिकाणी भोजन दान केलं जातं, अन्नदान केलं जातं। मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आमरसाचं भोजन या पालखीतील भाविकांना या ठिकाणी देण्यात आलं होतं। या वर्षी सुद्धा या ठिकाणी बोंद्रे परिवाराकडनं भोजनदान या ठिकाणी करण्यात येत आहे। अखंडपणे ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे। बोंद्रे परिवाराकडून ही मनोभावी सेवा। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। दरवर्षी या पालखीतील वारकऱ्यांची केली जाते। या वर्षी पालखीचं 315वे वर्ष आहे आणि आज बुलढाणा जिल्ह्यातला हा 5वा मुक्काम या चिखली शहरामध्ये या ठिकाणी आहे। दरवर्षी बोंद्रे परिवाराकडून या ठिकाणी भोजन या पालखीतील परिवारांना पालखीतील भाविकांना या ठिकाणी दिलं जातं। आपल्यासोबत बोंद्रे परिवारातील एक सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकी परंपरा आहे बोंद्रे परिवाराकडून या पालखीतील वारकऱ्यांना या ठिकाणी भोजन दिलं जातं? या वर्षी संत मुक्ताबाईचा 315वा पालखी सोहळा आहे आणि एक मानाची पालखी म्हणून ही मुक्ताबाई संस्थांची पालखी आहे। जे भावंडांमध्ये मुक्ताबाई आदिशक्ती गेल्याशिवाय कोणतंही कार्य तिथे पूर्ण होत नाही पंढरपूरमध्ये। आणि हे ज्या त्यांचे दरवर्षीचे मुक्काम असे ठरलेले असतात प्रत्येक ठिकाणी। आता मलाही आठवत नाही की जे किती वर्षाची परंपरा आहे। या कुटुंबामध्ये आमच्या जवळजवळ एक गजानन महाराजची पालखी आणि एक मुक्ताबाईची पालखी यायची, पण गजानन महाराज पालखीचा मार्ग बदलल्यामुळे आज ती आपल्या चिखली शहरात दाखल होत नाही। रेणुका मातेच्या आशीर्वादानं आणि मुक्ताबाई संस्थांची पालखी आपल्या शहरात येते आणि ती सेवा करण्याची संधी आमच्या परिवाराला भेटते। आम्ही हे सर्वात मोठं भाग्य समजतो। मागील वर्षी आमरसाचं भोजन तुम्ही पालखीतील वारकऱ्यांना दिलं होतं, यावर्षी नेमकं काय मेनू आहे? यावर्षी मिरच्या भाजी आणि पोळ्या। दरवर्षी वेगवेगळा मेनू असतो आणि जसं जसं सीझन असेल किंवा जसं जसं आमच्याकडून साध्य होईल तसं जसं आम्ही करत असतो आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सेवा करण्याची चिखलीकरांच्या वतीने आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं ही संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल आम्ही खूप खूप भाग्यवान आहोत। तुम्ही वारकऱ्यांची सेवा करता, नेमका किती आनंद वाटत असेल तुम्हाला बोंद्रे परिवाराचा? हा, मी काय म्हणतो की आम्हाला ही संधी भेटली, त्या काळात आता कधी असेल, चालू झाले असेल, कशा रूपाने भेटली असेल हे आज सांगता येणार नाही, पण ही चिखलीकरांची सुद्धा संधी आहे। आमची बोंद्रे परिवारच नाही पण चिखली परिवार सुद्धा या सेवेच्या संधीचा लाभ घेतो आणि सर्वजण मिळून मिसळून हे कार्य पार पडतं, याचीच आम्हाला आनंद आहे, खूप खूप आनंद आहे। तर हे होते बोंद्रे परिवारातील या ठिकाणी सदस्य। मनोभावी सेवा या ठिकाणी या पालखीतील वारकऱ्यांची करत असतात। अखंड परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि ही परंपरा जोपर्यंत ते आहे तोपर्यंत ही अखंड परंपरा या ठिकाणी चालूच राहणार आहे, असं आश्वासन सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिले। कॅमेरामन विजय देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।